हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय, महाराज की जय, पाद रामदास महाराज की जय, महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय, हर हर महादेव, महादेव महाराज की जय, नरेंद्रनाथ महाराज की जय। अहिंसा सत्यमस्तेयम काम क्रोध लोभता भूतहित प्रिय हितेहाच धर्मीय सर्ववर्णिक चारी वर्ण चारी आश्रम यासाठी साधारण धर्म असा आहे की त्यांनी मन वाणी आणि शरीराने कोणाची हिंसा करू नये, चोरी करू नये, सत्यावर दृढ विश्वास, काम क्रोध लोभापासून दूर राहावे, ज्या कामापासून सर्वांना प्रसन्नता लागेल आणि त्याची भली होईल असे काम करावे. महायोग पीठे तटी पुंडलिकाय दातुं मुनिर्वै परब्रह्मलिंगं भजेहामृतंगं जयाचा जनी जन्मनामार्थदाता जयाने सदा वासनामास केला जयाचे मुखी सदा नाम घेतले. नमस्कार श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं
पदम मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी आवारकरी नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपुराणं सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादि तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः. शाळेत नाही गेले पोरं आज? किती वाजता? हो का उपाय जेने तेने पुढीलाशी जे सुख देणे ते उपतिष्ठे मज कारणे तो गुण म्या श्रीकृष्ण वंदीजे तैसे परपीडा असुख पुढील न देणे दुःख तेनेही मज होय सुखाय जाण निष्ठंक उद्धवा. दुःख ने दोन्ही सुख देणे या नाव अहिंसा म्हणणे. हा पहिला गुण जाणणे ऐक लक्षणे सत्याची. सत्य ते जाण पायसे ज्याचे मन वाचा असत्य दोषे जागृती स्वप्न सुषुप्ती वशे स्पर्शिले नसे अनुमात्र. निंदा आणि नर स्तवन कदा मिथ्यान बोले वचन वाचा अनसूट धरणे जाण सत्य संपूर्ण या नाव. होका अधर्माचा या जोडी कोडी धरून या कवडी जो रिघोनी दी दृष्ट बुडी फटकी कवडी स्पर्शेना. फुटकी कवडी स्पर्शेना. तेथे चोरी करणे एका दृष्टी चुकून वस्तू घेणे अथवा न पुसता हे जीव प्राणी न संभवे. धर्म सांगितले. काही विशेष धर्म असतात, काही सामान्य धर्म असतात. आध्यात्मिक जीवनामध्ये काही पथ्य सांगितले, आचार विचार. या श्लोकामध्ये भगवान परमात्मा उद्धवाच्या निमित्तानं आपल्याला काही धर्म सांगतात आणि त्याची गरज आहे. परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचा संत आचार विचार. ज्याच्याकडे आचार विचार आहे त्याचाच समाजावर प्रभाव पडत असतो. ज्याचा आचार विचार नाही त्याचा समाजावर प्रभाव पडत नाही. नाथ महाराजांनी फार मोठे उपकार केले आपल्यावर. नाथांचं भागवत म्हणजे नुसतं असं नामधारकाला किती वेळा वाचावंच वाटतं, परत वाचावं वाटतं. सारखं नामस्मरण आणि भागवत, कारण त्याच्यात सगळंच आहे. बाकीचं जे भागवत येईल, बाकीचं जे आपण मोठं भागवत ऐकतो, कथा ऐकतो, श्रीमद भागवत कथा जे आपण ऐकतो ते भागवत 12 स्कंदाचं आहे. त्याच्यामध्ये कथा आहे. याच्यामध्ये कथा आहे की कधी आतापर्यंत नाही. त्याच भागवतातलं जो ज्ञानाचा भाग आहे दशम स्कंद, त्या स्कंधामध्ये 12 स्कंदामधला एकच स्कंद नाथाने घेतला असा बाजूला. त्याच्यामध्ये भगवंताना उद्धवाला केलेला उपदेश आहे. म्हणजे फक्त ज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, आणि त्याचा विस्तार म्हणजे एकनाथी भागवत. कारण एवढं भागवत वाचायला आपल्याकडे आता वेळ नाही. एवढं भागवत वाचायला अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे का. आणि खरं जे वर्म आहे ते महत्वाचं आहे. बाकीचे अलंकार भरपूर असावा पण मंगळसूत्र महत्वाचं आहे ना. तसं जे खरं जे ज्ञान आहे, जे आपल्याला ज्याच्यापासून समाधान भेटतं, आपलं जीवन कृतार्थ होतं, जेवल्यावर जशी तृप्तता आहे तशी ह्या ज्ञानाशिवाय जीव तृप्त नाही होत. नाही ज्ञानेन सदृश्यम ज्ञान देव तू कैवल्यम. अंधार कशानं जाईन? किती बी बल्ब लावा, सूर्य इतका तर काय जायचं नाही ना. आता आबळ आलं तरी प्रकाश, आता किती आबळ आहे तरी प्रकाश आहे ना. म्हणजे सूर्याची शक्ती काही वेगळी.
तसं अज्ञान हे बाकीच्या ज्ञानांना तेवढ्या पुरतं तेवढं कमी जास्त होईल, पण कायमचं प्रकाश जर पाहिजे असन कधी कधी तर पूर्ण झाकाळ्याला असतं, पण तरी आपल्याला दिसतंय ना थोडंफार, व्यवहारापुरतं तर दिसतंय ना. ही सूर्याची ताकद आहे, म्हणजे तो ओरिजिनल प्रकाश. बल्ब किती लावलं काही बाजूने कुठेतरी अंधार असतोच. तसं हे ज्ञान, याला विशेष ज्ञान म्हणतात. हे ज्ञान प्राप्त झालं का जीव कृतार्थ होतो, जीवाचं दुःख जातं. तो आपण थोडं ज्या उपायाने दुसऱ्यांना सुखशांती प्राप्त होऊ शकेल असा उपाय करणे मला पोचते, त्याच गुणाला मी श्रीकृष्ण वेद्य मानतो. म्हणजे आपल्यापासून कोणाला दुःख होऊ नये, आपल्यापासून कोणालाही दुःख हो, आपल्यापासून महाराज म्हणजे ना, कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. का? त्यांनी प्रत्येकामध्ये देवच पाहिला ना. आता ह्या बाळाला दुःख दिलं म्हणजे भगवंतच दुखावल्यासारखं होतो ना, त्याच्यामध्ये कोण आहे? भगवंतच आहे ना. म्हणजे महाराजांना असं सांगायचंय का ज्या उपायानं दुसऱ्याला सुख शांती प्राप्ती होस असा उपाय करणे मला आवडतं, पोचतं. त्याच गुणाला मी श्रीकृष्ण वेद्य मानतो. त्याचप्रमाणे कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणं, दुसऱ्याला दुःखी न करणं, हे उद्धवा या योगाने मला सुख होते, देव म्हणतो. मग पहा, त्याच्यामुळे तो बाबा प्रसन्न झाला ना पुंडलिकाला. त्यानं काय पांडुरंगाची सेवा केली होती का पुंडलिकानं? आई वडिलांची केली ना. म्हणजे पहा देव कुठे आहे आणि आपण देव पाहतो कुठं. संतांनी देव कशात पाहिला, नाथांनी देव कशात पाहिला. कुडून गंगा आणली होती म्हणले, नाही का? दुपारचं भर म्हणले ऊन वाळांटामध्ये, ते पाण्या वाचून ते गाढव तडफडून मरायला लागलं. नाथांनी ती गंगा त्याला पाजली ना, म्हणजे भगवान भोले बाबालाच पाजली ना. म्हणजे त्याच्यामध्ये कोण पाहिलं मग? म्हणणं वेगळं सर्वागटी राम आणि प्रत्यक्षात उतरणं हे लय अवघड असतं. म्हणायला सांगायला लय सोप्या असत्या गोष्टी, पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष आचरण करतो, सांगत आपण आमच्यासारखे भरपूर सांगत आई वडिलांची सेवा करा, अमकं करा, पण स्वतःवर ज्यावेळेस प्रसंग येते त्यावेळेस कुठं घडतं? असं आहे ना. जे जे भेटे भूते ते मानिजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण माझा. जगद्गुरु म्हणले ना, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचना सेवापती. हीची विष्णूची महापूजा. महापूजा कोणती पूजा आहे? संतांची. आपली कोणती पूजा आहे? महापूजा केली म्हणजे अभिषेक केला मोठ्या तीर्थाला जाऊन. संतांचं सहज आहे हो, सहज जीवन आहे. सहज जीवन आहे, काय असं वेगळं नाही, खर्चिक नाही, काही पुढे गेलं. सहज परमार्थ आलंय, ओरिजिनल परमार्थ आणि टोकाचा परमार्थ आहे. सगळ्यामध्ये देव पाहायचा. स्वामी काज गुरु भक्ती. आपल्या मालकाची सेवा केली तरी देव संतुष्ट होतो. गुरुची भक्ती केली, गुरुची सेवा केली तरी देव प्रसन्न होतो. पितृवचन आई वडिलांची सेवा केली तरी पांडुरंग प्रसन्न होतो. सेवापती पतिव्रत आहे ना, पतीची परमेश्वर म्हणून सेवा केली ती भगवंताची सेवा. आता वेगळी सेवा करायची गरज राहिली का? ही टोकाची आहे, पण ही वास्तवात येणं अवघड असतं. कोणाला त्रास होऊ नये. आता हे जैन लोक लईच 80ला जपायचं, लईच 80ला जपायचं, प्रमाणापेक्षा जास्त जपायचं. त्याप्रमाणे कोणाला कोणत्याही प्रकारचा त्रास न देणे, दुसऱ्याला दुःखी न करणे उद्धवा त्या योगाने मला सुख होत, देवाला सुख होतं. का? याचा अर्थ असा आहे का आपल्याला देव सर्वत्र दिसला पाहिजे आणि भगवंत कुठं नाही, तसं जर आपल्याला वास्तव ज्ञान झालं तर. म्हणून मला कर्मधर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचे पावन ही लोक वर्णाभिमानी कोण झाले पावन, ऐसे द्या सांगून अत्यंजा दिवनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाट झाली. वैश्य तुलाधार गोरा तो कुंभार, धागा चांभार रोहिदास कबीर मोमीन लती मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. काय त्या सेना नावी काय वेगळं करत होता? तीच पांडुरंगाची सेवा म्हणून करत होता ना. म्हणून महाराजांना थोडंसं व्यापक बोलणं हे थोडं, पण हे कधी आपल्याला ज्या वेळेस पिंडातला कळण ना, पिंड देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, आणि हे पिंडातलं ज्ञान करून देणं आपण रात्र पाहिलं. संतांशिवाय ही गोष्ट घडत नाही. आपल्या हृदयातला भगवंत
त्याची ओळख हिला हरी धन्य तो मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. त्याला मोक्ष करता कुठे जायची गरज नाही, मोक्ष त्याचे इथं सिद्धी लावी पिशी कोणत्या यापुशी. ज्याचं अखंड नामस्मरण चालू आहे, अखंड नामस्मरण चालू आहे, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. त्याला काशी कुठे आहे, काय आकाशी गुरु उपदेश, म्हणजे हीच काशी आहे त्याला. आणि सुरुवातीला पटत नाही ह्या गोष्टी, मग लोक येडे का म्हणते एवढे लांब येणार ते लोक येडे ते सांगत एवढे लोक तीर्थयात्रा लांब लांब जाते ते येडे का म्हणून. अरे ते एक सुरुवातीचा विषय. आता जो मास्तर झाला त्याला शाळेत जायची गरज आहे का, लहान बालवाडीला पहिलीला दुसऱ्याला तिसरीला, हा यांना जावंच लागेल ना. पण ज्याला डिग्री मिळाली, जो पोरांना शिकवतो त्याला काय गरज आहे जायची. प्रत्येकाची लेव्हल वेगवेगळी असते. ती सुरुवात आहे, एक सत्कर्म आहे, पुण्यकर्म आहे. जोपर्यंत काहीच कळत नाही तोपर्यंत ते करावंच लागतं. ते कळालं तरच इकडे येतं ना. मास्तर काय फुकाट झाला काय, तो डायरेक्ट बटन दाबला मास्तर झाला असं नाही होत. तेच पुण्यकर्म हळूहळू आपल्याला इकडे घेऊन येत असतं संतांकडे. म्हणून देव सुखी होतो. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात मी सुखी होतो. दुःख न देता सुख देणे यालाच अहिंसा म्हणतात. अहिंसा म्हणजे काय, पाणी सुद्धा गाळून पितात म्हणले ते लोक. अरे किती गाळून पियालात, पण हवेतून जे येतं त्याला काय करणार, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मग ते काय करणार तुम्ही. अशी अहिंसा पाळण्यापेक्षा मग सर्वत्रच देव भरलाय आणि आपल्यातही तोच आहे. म्हणजे काही अहिंसा वेगळी पाळायची गरजच नाही ना, सगळ्यात जर देव भरला. पण जनरली दुसऱ्याला दुःख झाले नाही पाहिजे आपल्याकडून. दुःख न देता सुख देणे यालाच अहिंसा असे नाही. मी सोपं करून सांगितलं नाथाने फार. हा पहिला गुण आहे. दुसऱ्याला दुःख वे अनेकाच्या दुःख म्हणले. एखाद्याचा मुलगा पहिला आला, आपल्याला बरं वाटलं पाहिजे जरा. आपल्याला आपल्या अंतःकरणामध्ये आनंद झाला, नाही झाला समजून घ्यायचा अजून काहीतरी दोष आहे, थोडे अजून अंतःकरणात काही दोष आहे. ते दोष घालवण्याकरता तर आपला एवढा प्रयत्न चालू आहे. दुसऱ्याचा मुलगा एक नंबर आला तर आपल्याला दिवशी आनंद होईल, समजून घ्यायचा आपल्या अंतःकरणामध्ये हे दोष नष्ट झाले. हे सगळे दोष नष्ट होतात हळूहळू. हीच अहिंसा पहिला गुण. आता दुसरा गुण सत्य. सत्याचे लक्षण आहे. सत्य हा तर काय, पूर्वीचे लोक सत्याला जपत होते व फार जपत होते. आपण पाहिलं लहानपणी आपले वडील, आपले आजोबा, आजी फारच सत्याला जपत होते लोक. म्हणजे त्यांना असं ते अंगीभूत गुण झाला होता. सत्य फार जपत होते. सहज जीवन होतं त्यांच्यावाला. नाही खोटं बोलायचं, नाही खरंच बोलायचं, नाही का. आता आपणच सांगतो पोरांना, आपणच म्हणतो ना घरी नाही म्हणून सांग. फोनमुळे खोटं बोलणं वाढलंय आता लई. सहज झालं ते, त्याचं काही वाटत नाही आपल्याला. पण ह्या गोष्टी आहे ना, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि जो सत्य सोडत नाही त्याचं जीवन काही वेगळंच असतं महाराज. म्हणून सत्याची लक्षणं सांगतात आपल्याला. बा ज्याच्या मनाला वाणीला जागृती, स्वप्न, सुषुप्तीत सत्य विचाराचा स्पर्श देखील नाही. पहा ना तो राजा हरिश्चंद्र राजा, स्वप्नात त्यानं हे दिलं होतं. काय काय प्रसंग आले व त्याच्यावर, काय काय प्रसंग आले, पण नाही ना जागृतीत आल्यावर देऊन टाकलंय त्यानं. म्हणजे काय सत्यवादी म्हणून त्याचं नाव निघत ना. सत्यवादी, शिवी, हरिश्चंद्र हे रामाच्या वंशातले राजे. रामाचा वंश येतो, सूर्यवंश. काय सत्याची काय शक्ती असते. सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. धर्माची तो मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. म्हणजे सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. ज्याला देवाची प्राप्ती करायची त्याला सत्याच्याच मार्गाने जावं लागेल. ज्याच्या मनाला स्पर्श नाही म्हणले असत्याचा, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुकल्प, त्याचे महाद्वीप पातलो प्रभू. ही जी ज्ञानेश्वरी बाहेर आली ना, एका जन्माचं पुण्य नाही म्हणले. वाचा केले बहुकल्प,
अशी किती कल्पापासून माझ्या मुखातून असं ते बाहेरच पडलं नाही. मग ती वाणी कशी होईल हो? मग कोण बोलतंय? आतमधून भगवंतच बोलतोय ना. इतकं जर शुद्ध झालं, काय शक्ती असते त्या वाणीमध्ये. आणि आज जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग जिकडे तिकडं, माऊलीचे अभंग असते, नाथांचे, त्या वाणीचा पावर येतो. जसा त्या वाणीतून बाहेर निघालेली वाणी येते, ब्रह्मवाणी येते, म्हणून आपल्याला ती ऐकायला सुद्धा गोड लागते. काही कळत नाही. आता आपण प्रत्येक जातो, सप्ताहाला जातो, भजन अखंड चालू असतं, प्रत्येक जण त्याच्या नादात असतो. पण त्या भजनाला कानावर जरी आला तर आनंद वाटतोय. दिंडीमध्ये काही कळत नाही, पण नुसता भजनाचाच आनंद होतो का? ती वाणीमध्ये शक्ती आहे महाराज, परिणाम करते असते ती वाणी. ज्याच्या मनाला वाणीला त्यांनी म्हणलंय ना जगद्गुरूंनी, पवित्र तो देह वाणी आणि जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे ज्या वाणीतून असत्य बाहेर पडत नाही, आज खोट. मग आता व्यवहारात जर असं म्हणलं, कधी कधी प्रसंग येतात, एखादा नग आला ना आपल्याकडे, त्यानं जर पैसे मागितले, आपल्याला माहिती आहे परत मागे आपल्याकडे आहे. आता व्यवहारात किती अवघड आहे, पहा बरं किती अवघड आहे. आता आपल्याकडे आहे, समजा पगार आहे व्हायली, आणि आपल्याला माहिती आहे हा पुढचा हा काय परत देणार नाही, आपली गाठच घेणार. मग काय करणार आता? किती मोठा प्रश्न आहे. व्यवहारात सवय ना काही मागायला आलं. नवीनच आम्ही दत्त जयंती करायचो, लय वाढता तेव्हा काय असं इतकं लई कोणी लवकर येत होतं तेव्हा करायला. मग लई जाऊ पळवायची अशी पोरं बारीक बारीक होती, बोलून ते. आणि दत्त जयंतीचा कार्यक्रम करायचा, सगळं पाहायचं, स्वयंपाकाकडे पाहायचं सगळं, सुरी वाजवणारे गाणारे. मग बोलावं लागायची, 10 वेळा त्यांना फोन करायचा. असंच थोडं वारं सुटलं, वावजन सुटलं, ते चुलंगण पेटवायचं होतं. आणि मग राखेल सापडा ना चुलंगण पेटायला. अरे म्हणलं राखेल असलं तर आणणार आहे पोरं. कोणतरी म्हणे राखेल नाही म्हणे. मोठी माणसं म्हणले राखेल नाही, पण ते असे पोरं होते ना, ते म्हणे हाय हाय राखेल हाय म्हणे. ते पोरं गेले परत डबडे जबत घेऊन आले. म्हणजे पहा किती फरक पडत आहे. कारण शुद्ध आहे ना, अपपर भावने, आपलं चुकलं नाही, आपले काही नुकसान होईल बाबा. मोठं असं वाटतं कार्यक्रम कोणाचा राखेल कोणाचं. म्हणजे आपण किती स्वार्थ पाहतो. आपलं जगतो, कोणत्या ह्याच्यात जगतो आपण? आपल्या मोह आहे, आपल्या ठिकाणी लोभ आहे, स्वार्थ आहे, आपलं तुपलं कळत, आपलं नुकसान होईल. त्यांच्या ठिकाणी आहे का ते? काही नाही, शुद्ध आहे ते. त्यांना त्यांच्या डोक्यातच नाही कार्यक्रम कोणाचा आहे काय नाही. त्यांना खरं म्हणजे स्वभाव होता खरं आहे. हे मनुष्य जात सकळ. अरे तो मूळचा स्वभाव होता सत्याची, आतमध्ये जी वस्तू आहे ना ती मूळची ओरिजिनल आहे, पण आपण ती खराब केली. का? माझं तुझं मोह ममता लोभ हे, त्याच्यामुळे त्याला काय झालं, ते आणखी खराब होत चाललं. आणि अज्ञान आता पुन्हा शुद्ध करायचं आपल्याला, पुन्हा त्या स्थितीत जायचं. मग साधूची ती स्थिती आहे. लहान मुलाची जी अवस्था आहे ना ती साधूची अवस्था आहे. अनपेक्ष सुचिरदक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त. असा जो शुद्ध झालाय, आता परत पुन्हा शुद्ध झाला परमार्थाना, धुवून काढला म्हणले, पार आतून बाहेरून चोखाळू म्हणले. मग त्याला सुद्धा त्याला काही नाही, अपपर भाव नसतो नाही का. असं ज्या वेळेस होईल, पहिलं सांगितलं मनानं सुद्धा खोटं नाही आलं पाहिजे. खोट्याचा आणि वाणीचा विषय. मग जागृतीमध्ये सुद्धा आता आपण जागे आहोत, जागेमध्ये आपले सगळे व्यवहार चालू आहे, प्रत्येकाचे व्यवहार चालू आहे नाही का. आणि मग व्यवहारात सुद्धा आपल्याकडून असत्य घडू नये महाराज म्हणतात. आता कलियुगामध्ये हवा फारच बदलली नाही का. ऐका कलीचे महिमा, त्याने फटका दिला असत्याशी. त्या मार्गाला जाणाऱ्यांची संख्या वाढली म्हणजे कलियुगात. पाप म्हणजे असत्याचाच परिणाम येतो, खोट्याचाच परिणाम पापी आणि सत्याचा नाही का. म्हणजे पांडवांनी मग ते आचरण करून दाखवलं ना,
पाहते पांडव अखंड वनवासात. त्यांच्यामध्ये शक्ती होती. ते म्हणले दूतात हरलो न फिरलो आम्हाला माहिती नाही. तिने जर गदा उचलले असते तर एकही थांबलं नसतं तिथे. पण नाही ना, सत्याच्याच मार्गाने प्रसंग काही येऊ पण सत्य सोडायचं नाही. वचन न मोडी सर्वात आण तुझी पंढरी. म्हणून ज्याच्या मनाला स्पर्श नाही असत्याचा, ज्याच्या वाणीला असत्याचा स्पर्श नाही, जागृतीतही नाही आणि स्वप्नातही नाही. हरिश्चंद्राचं उदाहरण सगळ्यांना माहिती का, स्वप्नामध्ये दान दिलं होतं त्यांना, मुद्दाम त्याला त्रास देण्याकरता ते सगळं चालू होतं. पण नाही महाराज, काय त्या हरिश्चंद्राचं चरित्र ते देवी भागवतात असं पूर्ण आलं. लईच त्याच्यावर परीक्षा, काय काय प्रसंग आले त्याच्यावर, त्या तारामतीवर, तो रोहिदास, काय त्या हरिश्चंद्रावर नंतर प्रसंग आहे. त्याला पार स्मशानभूमीमध्ये काम करावं लागलं. फारच दिव्य चरित्र आहे, फार मोठं चरित्र आहे. काय एवढा त्रास तर फक्त खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. आता राजा आहे तो, त्या काळातला चक्रवर्ती राजा आहे तो, स्वप्नात देऊन टाकलं ना मला. नाही इथं माणसं जागृतीत दिलं तरी नाही म्हणतात. आता हे राजकारण काय खोटं बोलते, धनाधन खोटे, परमार्थ सांगणारी खोटं बोलते, तर बाकीचं काय. म्हणून म्हणलं असं ते सिरीज आले येते पापा अनुभव करती हेळा संताच्या. संताचीच का म्हणलं, हा शब्द संताची का वापरला. संत हे सत्याच्या मार्गाने चालणार आहे. आजही जो सत्याच्या मार्गाने चालतो त्याला त्रास होणार, म्हणजे होणारच त्याला त्रास. कारण संघर्ष येतो. संघर्ष जो सत्याच्या मार्गाने चालला आणि असत्याचा त्रास त्याला होणार नाही का. मग जगद्गुरूंलाच का त्रास झाला, सत्याच्या मार्गाने चालणार आहे ना. माऊलीलाच का त्रास झाला, विठ्ठल पंतांनाच का त्रास झाला. त्या काळात काय बाकीचे नव्हते काय, कोणी नव्हतं काय. पण सत्य नाही ना सोडायचं, सत्य सोडायचं नाही ना. म्हणून ज्याच्या मनाला वाणीला जागृती, स्वप्न, सुशिक्षित असत्य विचाराचा स्पर्श देखील होऊ शकत नाही, त्याला सत्य मानतात. पहा सत्य का ज्याच्या जीवनात असत्य खोटं नाहीच, काय व्हायचं ते होईल, काय होईल ते काहीच होत नाही, काही होत नाही, काही फरक. उलट सत्यमेव जयते. शेवटी विजय पांडवांचाच झाला. एवढं महाभारत घडलं, महाभारताचं सारखं युद्ध आतापर्यंत झालं नाही. किती 18 औक्षणी सैन्य गेलं म्हणतात, 18 औक्षणी सैन्य. पण पांडवांना काही धक्का लागला का. शेवटी दुर्योधनाची काय अवस्था झाली होती. सगळं असा त्याच्या मार्गाने चालू होता ना, तो पार याच्यात पडलेला होता. तरी त्याला वाटलं आपले एवढे गेले, पांडवांचं काही झालं नाही म्हणले. त्याला एक होतं, पांडवांची मुंडकी पाहिजे होती फक्त, म्हणून तर एवढं ते अश्वत्थ तांब्याचं घडलं होतं ना. पण देव पाठी राखा असल्यावर सत्याच्या पाठी मागे देव उभा आहे ना. देव उभा मागे पुढे उभी पुढे. एवढं महाभारत घडलं, पांडवांच्या केसाला धक्का नाही लागला हो. म्हणजे सत्याची ताकद आहे नाही, तो एक सत्य की राहिला होता, जे बाकी कोणीच नव्हतं राहिलं. कोणीच नाही, यांच्या वंशाला सुद्धा पाणी पाजायला कोणी. यांचं पुढचं पितृकार्य सगळे पांडवांनी केलेले. का, तो युद्ध होतं म्हणजे सत्य असत्याचं होतं. कौरव पांडवांचं युद्ध म्हणजे, कारण भगवंताचा अवतार त्याच्याकरता आहे ना. भगवंत काय करता येतो, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति अभ्युत्थानमधर्म तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे काय त्या रामानंद सागरनं महाभारत बनवलेलं आहे. त्यावेळेस तर नव्हतं आपण महाभारत घडलं त्यावेळेस. हे जर महाभारत पाहिलं ना महाराज, देवाला कधी कधी हातात चक्र घ्यावं लागलं. का, त्याने सांगितलं अर्जुन तो नाही मारले तर मग मला मारावंच लागतील, कारण मी आलोच त्याच्याकरता. असत्याचा विजय आणि माझ्या समोर अवतारामध्ये शक्य नाही म्हणले. भगवंत रथाच्या खाली उतरणे लगेच सुदर्शन चक्र. का, धर्माच्या रक्षणाकरता तर मी आलोय म्हणले, सत्याच्या रक्षणाकरता. अर्जुन तर थरथर कापायला लागला होता ना. म्हणजे भगवान परमात्मा त्याच्या मागे असतो बरं का. होतो थोडा त्रास, काही काळ निश्चित होतो. सत्याच्या मार्गाला चालणारा त्रास होतोच व्यवहारामध्ये, कारण बाकीचे सगळे
मोहग्रस्त झालेला समाज आहे. त्याच्यात आपण एवढ्या सरळ मार्गाने पण समन्वय काढायचा, थोडं 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 जुळतं मिळतं करत करत जमत आहे ती. एक खटी लगेच जमन असं नाही. आपण ग्रस्त आहोत, पण थोडं 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 ज्याच्या मनाला वाणीला जागृती स्वप्न सुशुक्ती असत्य विचाराचा स्पर्श देखील होऊ शकत नाही, त्याला सत्य असे म्हणतात. आता दुसरा एक धर्म सांगितला, निंदा. निंदा सहज घडती, ती निंदा सहज घडती आणि निंदा करायला मजा वाटते जरा नाही का? पण तो फार मोठा दोष. निंदा तुल्य निंदा स्तुतिर्मौनी ते लक्षणं सांगितले. त्याच्या ठिकाणी निंदा आणि स्तुती नाही, तुल्य निंदा स्तुती, तो सगळ्यापासून वेगळा झालेला असतो. तो देवाला आवडतो. यो मत भक्त समे प्रिया. देवाला कोणता भक्त आवडतो? 12व्या अध्यायामध्ये यो मत भक्त समे प्रिया म्हणलं की देवाला आवडणार, म्हणजे तो शुद्ध झाला. ती सगळे लक्षणं 12व्या अध्यायाची पाहिजे. 12वा अध्याय भक्ती योग्य देवाला आवडणारा. देव म्हणतो ना स्वतः, श्लोक कोणाचे येते? योमद भक्त समे प्रिया. हा भक्त मला आवडतो. संतुष्टम सततम योगी यतात्मा दृढनिश्चय. आपल्याला तसं व्हायचं म्हणजे आपण झालो भक्त, आणि तसं झालं का आपण देवाला आवडते झालोच नाही. म्हणून आता निंदा. निंदा म्हणजे नेमकं काय? निंदा म्हणजे काय? निंदा म्हणजे थट्टा म्हणा, किंवा एखाद्यावर आरोप आहे बुवा, एखाद्याकडून काही घडले नाही पण तरी सांगितले यानंच ते केलं बुवा, एखाद्यानं चोरी केली असं त्याच्यावर आरोप झाला आणि त्याचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये. म्हणजे एखाद्याचं काही कारण नसताना त्याच्यावर दोष करणं हे सुद्धा निंदाचे. निंदा हा फार मोठा दोष, फार मोठा दोष आहे निंदा हा. नरस्तुती, खोटे बोलणे हे त्याला माहीत नाही. म्हणजे विनाकारण नरस्तुती, कथेचा विक्रा. तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये गाथ्यामध्ये असे लय अभंग आहे नाही का. आता हे कीर्तन असतात, काही काही लोकेशन असते, भरपूर समाज असतो भरपूर नाही का. मग त्या कीर्तनकारांना सगळ्यांची स्तुती करावं लागते. यांनी बोलवलं, यांनी वाजवणारी गाणं अर्धा तास ती सगळ्यांची स्तुती करावं लागते नाही का. सगळ्यांचं पार आख्यांचं वर्णन करा. ज्यानं ठेवलं त्याचं 10-20 वेळा नाव घ्यावं लागतं. ज्याचे इथं कार्यक्रम आहे त्याचं 10-20 नाव घ्यावं लागतं. देवाचं कमी घेतलं तरी चालेल, संतांचं कमी, कारण त्याला त्याच्याशी घेणं नसतं. त्याला घेणं असतं फक्त गठुड्याशी. म्हणजे ही स्तुती नको आहे, कारण त्याने नियम घालून दिले ना, देवा बिन काही बोलणेची नाही. म्हणून ते कामापुरतं ठीक आहे, पण त्याला हे नको आहे. खोटं बोलणं हे ज्याला माहीत नाही अशा प्रकारचे जो वाणीला सोळे. पहा सोहळं कायला म्हणतो आपण, सोहळं कायला म्हणतो पहा. सोहळा कोणला म्हणायचे? ते सोहळे आवळे ब्राह्मण लोक घालतात ते सगळे नियमामध्ये, पण खरा सोहळा कोण आहे? एक तीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव नाही का, तेच सोहळा आहे. काय जगद्गुरूंनी ज्याच्या वाणीला असत्याचा स्पर्श नाही, स्पर्श देखील होऊ शकत नाही, तो सोहळा आहे. पहा सर्वसामान्य याच्यातून परमार्थ लय सोपा सांगितला आपला. अशा प्रकारे जो वाणीला सोहळे ठेवतो त्या सर्वाला सत्य असे म्हणतात. आणि सत्यापासून फार समाधान भेटतं बरं का. आता एवढं चाललंय बा आपलं, सत्य सत्य सत्य. सत्यापासून भेटतं काय? समाधान. आणि समाधान हेच देवाचं दर्शन, तिथंच येतं शेवटी नाही का. सत्य फार पवित्र असतं. कर्ण काय सामान्य होता का? करण्याचं आता स्पेशल मालिकाची कर्णाची ना, कर्णावर स्पेशल मालिका काढली तिने. कर्णासारखा सत्यवादीच कोणी नाही. कर्णाच्या जर दरबारा त्याचा नियमच होता रोजचा, दानशूर. कर्णाला एक राज्यच दिलं होतं दुर्योधनाला, त्याच्यामुळे त्या कर्णाला काही करता येत नव्हतं. त्याच्यावर असा बोजा करून ठेवला होता ना. आहे ते महाभारतामध्ये सगळा विषय. कर्ण इतका दानशूर होता ना, त्याचा दरबार असायचा, कोणी याची देव जे मागन तो देऊन टाकायचा. कवच कुंडाला काढून दिले होते. सूर्याना ब्राह्मणाचं रूप धारण केलं होतं, कपटानं केलं होतं, सगळं खोटं केलं होतं. पण याचा ब्रीद होता ना महाराज. पण तरी कर्णाचा पराभव का झाला? कर्ण सामान्य नव्हता. अहो तो
पांडवांचा भाऊ होता ना, हा, एक नंबरचा होता उलट. खोट्याच्या बाजूला गेला तो. पार्टी खोट्याची करते. असत्याच्या बाजूला गेला तो, दुर्योधनाच्या बाजूला गेला. शेवटी देव म्हणले मार याला. ज्यावेळेस त्याचा रथ याच्यामध्ये गुंतला, हा मग देव म्हणतो अर्जुना मार याला. तो म्हणतो अधर्म होईल म्हणले, मग माझ्या हातात शस्त्र नाही म्हणले. नाही, मग त्याला धर्म आठवला, मग त्याला सत्य आठवलं. देव म्हणले मग ज्यावेळेस द्रौपदीची विटंबना केली, तो अभिमन्यू मारला, त्यावेळेस तो धर्म कुठे गेला होता रे म्हणले. त्यावेळेस तुला धर्म आठवला नाही म्हणले, त्यावेळेस सत्य आठवलं नाही तुला. आता तुझ्यावर आलं म्हणून धर्म आठवतो काय? मार म्हणले याला. याला मारणं हाच धर्म आहे म्हणले आता, कारण यानं असत्याची बाजू धरलेली. असत्याच्या बाजूला गेला म्हणले हा दुर्योधनाचा, याला मार म्हणले. मारावं लागलं का? फक्त असत्याच्या बाजूला गेला. देवाला ते पटत नाही, कारण देव हा सत्य स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे भगवान परमात्मा. आणि असत्य बऱ्याच वेळा ज्यावेळेस त्यानं ते ब्रह्मास्त्र शिकायचं होतं ना दुर्योधनाला, त्यावेळेस एक शब्द खोटं बोलला होता. त्यावेळेस त्याला ते सगळं, त्याच्यामुळे हे सगळं घडलं. कारण त्यावेळेस ब्रह्मास्त्र शिकवणारे फक्त 2 होते, परशुरामजी. ते ब्राह्मणाला शिकत होते फक्त. परशुरामजीचं असं कडक काम होतं, ब्रह्मास्त्र शिकवायचं पण फक्त ब्राह्मण, आणि एक द्रोणाचार्यांना शिकवते. द्रोणाचार्यांचं असं होतं ते क्षत्रियांना शिकत होते फक्त. आता हा गाठला होता मध्ये, याला सुतपुत्र म्हणत होते ना, सुतपुत्र म्हणत होते. हा गेला द्रोणाचार्यांकडं. दुर्योधन म्हणले तू जाय, अर्जुनाकडे ब्रह्मास्त्र आहे, मग आपल्याला लढायचं म्हणजे ब्रह्मास्त्र पाहिजे ना, आपल्याला कसं काय लढायचं. मग गेला तो. शास्त्रानुसार तनु मनोजीवी चरणाशी लागावी, अगरवता करावे, दास्य सकळ शरण गेला. काय रे म्हणले कर्मा? म्हणले गुरु महाराज मला ब्रह्मास्त्र शिकवा. द्रोणाचार्य भडकले त्याच्यावर, लय कडक होते ते बी. अरे म्हणले मी राजे लोकांचा गुरु आहे म्हणले, तू ती घोडीबिडी सांभाळावं म्हणले, सुतपुत्र आहे ना म्हणले, आणि तुला ब्रह्मास्त्र शिकून काय करायचे म्हणले. मी राजे लोकांचा गुरु आहे, त्यांना फक्त क्षत्रियांना शिकत असतो म्हणले. फाड 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 इतके बोलले त्याला, लई बोलले त्याला. ते ऐकावं वाटा नाही इतकं बोलले ते. जावं लागलं महाराज. परत आले. खरे म्हणले नाही म्हणले ब्रह्मास्त्र शिकत नसतो म्हणले तो. आणि त्यावेळेस ब्रह्मास्त्र शिकवणं दोघच होते. मग आता काय करायचं? परशुरामजीकडे जायचं. ते बाबा तर भलते कडक, 21 वेळा पृथ्वी क्षेत्री केली त्या बाबांना. आणि मग तिथं गेले, पुन्हा त्यांची सेवा केलेला दिवस. आणि त्यांना सांगितलं मी ब्राह्मण पुत्र आहे म्हणले. खोटं बोलला. कशा करता? ब्रह्मास्त्र शिकायचं म्हणून खोटं बोलला. आणि मग त्याने शिकवलं ब्रह्मास्त्र. तिथे बरंचसं त्याच्याकडून सेवा घडल्यानंतर पूर्ण झाला तो विधी. मग पूर्णाहुतीचा मला यज्ञ केला. सगळं पूर्ण झालं तो यज्ञ. बराच वेळ चालल्यामुळं दुसऱ्या दिवशी मग विश्रांतीला एका झाडाखाली बसले. रात्री जागृत झाली म्हणून गुरु महाराज सहज पडले कर्णाच्या मांडीवर. आणि विश्रांतीला परशुरामजी. आणि मग एक परीक्षाच पाहिली त्याच्यावाली. एका भुंग्याना कर्णाची मांडी कोरली. मांडी कोरल्यानंतर तो मांडीत घुसला. आता कर्ण होता, त्याच्यातून असं रक्ताची धार चालली. आणि मग ते अंग वल्ल झालं, पाठीला गार लागलं म्हणून उठले. पाहिलं कर्ण काय म्हटले, तुझ्या मांडीतून रक्त चाललंय म्हणले, तरी तू शांत आहे, मांडी मोडली नाही, माझी झोप मोडली नाही म्हणले. अरे म्हणले ही ब्राह्मणाची मांडी नाही म्हणले, माझी ब्राह्मणाची नाही म्हणले. अरे त्याला साधा मच्छर चावला तेवढ्या. आता तू खरं बोल म्हणले, कोणी नाही तर मी तुला शापच देईन म्हणले. थरथरा कापायला लागला. एवढा मोठा कर्ण थरथरा कापायला लागला. आता हा लय अवघड काम होतं. मग त्यांना सांगितलं गुरु महाराज मी ही विद्या घेण्याकरता खोटं बोललो म्हणले, मला माफ करा म्हणले, माझ्यावर प्रसंगच तसा आहे म्हणले, मला त्याच्याशिवाय आता पर्याय नाही म्हणले. त्यांनी सांगितलं ज्यावेळेस प्रसंग येईल त्यावेळेस ही विद्या तुला आठवणार नाही म्हणले. तुला आठवणार नाही. हो.
आणि मासे एक ब्राह्मणाचा होती, एक ब्राह्मणाची गाय मिली होती त्याच्या कोणती सेवा करत असताना. त्या ब्राह्मणाचे असे 2 शाप होते, एक आठवण आणि एक तुझं चाक याच्यामध्ये जाईल म्हणले, नाही का. म्हणजे हे सगळं का घडलं? असत्य बोलल्यामुळं. कारण भगवंताला पुढं मारायचं होतं ना. हे दोन्ही कारण का भगवंताचं नियोजन कसं होतं पहा. ते असे 2 वर होते का एक चाक खाली जाईन आणि ती विद्या आठवणार नाही. मग त्यावेळेस त्याला काहीच आठवणार ना. अर्जुना संघ लढायचं, अर्जुनावर ब्रह्मास्त्र टाकायचं, पण ते आठवलं तर पाहिजे ना. गुरुकृपा लागते प्रत्येक गोष्टीला. आता ते ब्रह्मास्त्र शिकेल तर होताच ना तो, फक्त आशीर्वाद काही तुला आठवणार नाही. म्हणजे पहा गुरुकृपेमध्ये किती ताकद असते, किती घेण्यासारखं याच्यामध्ये. आता ब्रह्मास्त्र तर पाठ नसंग का त्याच्यावाल्या, पाठ नसंग त्याच्या. आपण म्हणतो काय आता भेटलंय गुरु कोण, आता काय गुरुची गाठ घ्यायची गरज आहे आपल्याला, नाही का. जे भेटायचं ते भेटलंय ना आपल्याला, आता काय गुरुची गरज आहे बा आपल्याला. कृपा असते ती एक कृपेचे बोसणे जन्मी तो काम आहे. म्हणून देवाला असत्य आवडत नाही महाराज. आता अधर्माने कोट्यावधी रुपये जरी प्राप्त होत असले तरी त्याला कवडी समान लिखून जो त्याच्याकडे पाहत नाही किंवा त्याला स्पर्श देखील करत नाही अधर्मानं. आता आपण पाहतोय घोटाळे टी व्हीवर, अधर्मानं किती लोकांनी पैसा कमावला, समाधानी का हो त्यांना? अधर्म कष्टानं जे कमावलेलं असतं, घामानं जे कमावलेलं असतं ना, त्याच्यामध्ये जे समाधानी, त्याला भीती असते, रात्री झोप येत नाही. मग कधी काय होईल, कधी काय होईल. किती लोक आता तो तुकाराम बाबा आला म्हणून थोडं आपल्या लोकांना कळायला लागलं परमार्थाची काही शक्ती, नाही का. अधर्मानच कमीत होते नाही लोक, याच्यात बेसळ कर, हे कर, दुधात आमकं टाक, घे टाक, हे काय करता सगळं एवढंही. ज्याचं 10 लिटर जातं त्याला समाधान नाही त्याच्यामध्ये. त्याला असं वाटतं टँकर जर गेला आपल्याला तर मोकार मोठे बंगले बांधू ना आपण. अरे पण बंगले बांधून काय करणार, ते समाधान तर भेटलं पाहिजे ना, झोपता आली पाहिजे ना त्याच्यामध्ये. त्याच्यात झोप नाही येत. त्याच्यापेक्षा आपलं साधं जसं असेल ना, ठेविले आनंद ते तैसे चित्त असू द्यावे, चित्ताला समाधान महत्वाचं आहे, नाही का. म्हणून त्याच्यापासून अधर्माचा कोणताच नको आहे, अधर्माचं असं त्याचं नको आहे, नाही का. आता कलियुगामध्ये फार हे झालं महाराज, फार जो उठला तो त्याच्याच मागं लागला. जास्त कसं संपत्ती आपल्याला प्राप्त होईल. अधर्माने कोट्यावधी रुपये जरी प्राप्त होत असले तरी, आता छत्रपतींना किती पाठवलं होतं, ते तर काय असं अधर्माचं नव्हतं ना. ते म्हणले नको नको, या अजिबात आम्हाला नको म्हणले. सोने रुपये आम्ही ते सुखी म्हणा. विठ्ठल विठ्ठल मुखी तुमची येरवित्त धन येतो मृतिके समान म्हणले. आम्हाला हे नको, म्हणजे ही निरपेक्षता आहे, ही सत्यता आहे. ते म्हणले आम्हाला काय, आम्ही त्रिलोक्याचे राजे म्हणले, अंचूल पेटत नाही. काही परमार्थ कळायचा साधूचा, नाही का. साधूचं अलौकिक धन असतं, ते वरून नसतं कळत. दादा ना मी एकदा याला आलो होतो केरोबाबांचं, कोणतं गाव त्यावेळेस या असे मंदिरं वगैरे काहीच नव्हतं त्यावेळेस, काहीच नव्हतं. फक्त मंदिराच्या शेजारी असं धागाचं घर होतं. त्यांचा तो मुलगा दादा ना मी आलो, पाहिलं ते माग गोदडे टाकले आलेले बसायला, एकदम इतकं असं. तुकाराम महाराज म्हणजे पाहिलं का तुकाराम महाराजांसारखं ऐश्वर्य बाबांचं ऐश्वर्य काय. तो आनंद पण तिथं आनंद गेला पण नसतं, उकळ्याच फुटायचा ना. ते सगळे महात्मे विधी अवस्थेतच ना. अरे ही श्रीमंती असते म्हणले साधूची, ही खरी श्रीमंती नाही. ती काय अशा लय अधर्मानं कमावलं तिथं काही नसतं महाराज, तिथं फक्त देखावा असतो, बाकी काय. म्हणून अधर्माने कोट्यावधी रुपये जरी प्राप्त होत असले तरी त्याला कवडी समून लेखून जो त्याच्याकडे पाहत नाही किंवा त्याला स्पर्श देखील करत नाही, त्याला सत्य म्हणलंय तुकाराम महाराजांनी. बरोबर, तुम्हाला शाळेत जायचं असलं जाऊ शकते बरं, नाही तर मग काय दांडी महाराज विषय नाही ना. जा मग, जा वाजलेत. तात्पर्य, कामाचा त्याग केला की क्रोध याचाही त्याग होतो. याचा संबंध आहे असा, एक मुलगा गेला का दुसरा जात असतो, दुसरा गेला का दुसरा असा. एक काम जात नाही किंवा एक क्रोध जात नाही किंवा एक लोभ जात नाही. हे सख्य भाऊ आहे, हे मायेचे लेकर आहे. एक गेला तर दुसरा जातो. आपल्याला असं वाटतं बा, तसं नाही. शांती ब्रह्म तर होते, पण बाकीचं सगळं होतंच ना त्यांच्याकडं. क्रोध गेला म्हणून लोभ राहिला होता का? नाही नाही.
तो राहतच नसतो. एक गेला का बाकी सगळे जात असते ते असे. घर केले रीती म्हणले. तात्पर्य कामाचा त्याग केला, क्रोध लोभ याचाही त्याग होतो. म्हणजे कामाचा त्याग. काम म्हणजे काय? आपण काम म्हणजे फक्त तेवढाच एक काम पाहतो आपल्या डोळ्यात. तसं नाही. काम म्हणजे इच्छा. हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मनाने सारखं अमकं पाहिजे, तमकं पाहिजे. बरं किती दिलं म्हणजे ते तृप्त होईल? मनाची भूक. हे भरत आहे, हे भरले नको म्हणतो आता बस. पण मनाची भूक भेटत नाही ना. पण महाराज म्हणले आता कोठे जावे मन तुमचे चरण देखल्या. भाग गेला, शीन गेला अवघा, प्रेम रसे पडली मिठी आवडी लाठी. हे मनाची तृप्तता दुसऱ्या कशालाच होणार नाही. कामाचा त्याग केला की क्रोध लोभ त्याचाही त्याग होतो, नाही का? किती नाथांच्या जीवनामध्ये किती प्रसंग आले, किती प्रसंग आले, पण नाथांची शांती काही ढळली नाही. लई प्रसंग आले नाथांचे, लई प्रसंग आले जीवनामध्ये. नाथांचं काही ऐश्वर्य काही वेगळंच होतं नाथांचं, नाही का? आता जगाचा मालकच तिथं होता श्रीखंड्या. तिथं काय मला तिथं काय कमी पडणार? काय काय त्या शास्त्री विद्वान लोकांनी नाथांना त्रास दिला, काय काय नाही का? लई त्रास दिला, लई त्रास दिला. पण नाही का तिथं क्रोध राहिलाच नाही ना. कामाचा त्याग केला की क्रोध आणि लोभ याचा त्याग होतो. हा लोभ लय अवघड आहे महाराज. लोभाचं काम असं आहे ना, चांगल्या चांगल्याला सोडित नाही. चांगल्या चांगल्या. एक ब्राह्मण तुकाराम महाराजांकडे आला. म्हणजे महाराज सगळे माझे मित्र मंडळी सगळे गावातले लोक तीर्थयात्रेला चालते का तुम्ही? माझे झाले गायावर्जन. मला सगळं झालं, मला पण यायची गरज नाही, मी कुठे येत नसतो. म्हणले मग मी जाऊ का? काय म्हणले तू? पण माझ्याकडे काही हे नाही म्हणले, धन नाही त्या काळामध्ये, गरीब परिस्थिती, माझी जाण्याची काय व्यवस्था बा. महाराजांनी त्या काळात त्याला एक होन दिला होता. हा होन घे. हा लोभ कसा असतो पा. हा होन तू मोड म्हणले. तुला काय दान धर्म काय, फक्त त्याच्यातला एक आणाजवळ ठेव. दुसऱ्या दिवशी तू उठला का तो होऊन पुन्हा जसाच आहे तसाच. म्हणजे ATM सारखे ते आज संपायला तयार नाही. हा मग काय मित्रमंडळींना नाश्ता काय कोणाला काय काही कमीच नाही ना. तो एकदा होऊन मोडला का फक्त एक आणा खिशात ठेवायचा आणि बाकी सगळं खर्चून टाकायचं. दानशूर झाला हा. जिथं गेला तिथं मोकार दान धर्म करायचा. सगळं सगळं असं भरपूर तीर्थयात्रा गेला. पैशाची काही कमीच नाही ना त्या काळामध्ये. जिथं जाईन तिथं जेवढं त्याला करता येईल तेवढं त्यानं केलं. आणि पूर्ण तीर्थयात्रा करून आला. पूर्ण तीर्थयात्रा करून आल्यानंतर प्रसाद घेऊन आला. पहा लोक कसं आहे आता. आता तर महाराजांचं सामर्थ्य कळावं ना, का ज्या महापुरुषांना आपल्याला होऊन दिला त्याचं काय सामर्थ्य असतं. आपण एवढं खर्च येतो ते संपनाच. पण लोक कसा असतो पहा ना. त्याला असं वाटलं तुकाराम महाराजांना काय कळलं ना, हा होऊन संपला का काय. प्रसाद घेऊन गेला. घ्या म्हणले महाराज प्रसाद. महाराज म्हणले होऊन कुठे? अहो तो हरपला म्हणले. मी संपला म्हणले. एवढ्या तीर्थयात्रेला तुमचं एक होऊन पुरत असतो का म्हणले. लोक त्याला असं वाटलं मग आपल्याला कामधंदा करायला जायची गरज नाही राहिली ना आता. कायमचा घरी ठेवून आपण त्याने देवरात ठेवला होता. आणि महाराजांकडे मोकळा आला होता. तो हरपला म्हणले, संपला म्हणले तवाच तुमचा होऊन काय चुटकेलं तरी परत असतो म्हणले. महाराज म्हणले हरपला? हो म्हणले हरपला. महाराजांनी 3दा त्याला विचारलं, अरे होऊन हरपला? हो हरपला. म्हणजे हरपला? ठीक आहे म्हणजे जाय घरी बसतो आता. गेला घरी. मग देवरात पाहतो आता कुठे होऊन आता कुठे होऊन. पहा लोभ कसा असतो. लोभ जीवनामध्ये आपल्याकडून ह्या गोष्टी घडून देत असतो. आणि हा लोभ ममता दगडू आशा उदर व्यथेचा हा हे लोभ सुद्धा दवडता येतो. आशा सुद्धा दवडता येते. पण त्याला भगवंताचं चिंतनच करावं लागतं. दुसऱ्या गोष्टीचं तिथं साधनच चालत नाही महाराज. आणि बाकीचं आपण सगळं करतो पण त्या गोष्टीपासून आपण थोडं बाजूला होतो. बाकीचं नाही केलं तरी चालेल पण चिंतन हे फार मोठं वर्म आहे महाराज. तोपर्यंत हे बाकीचे कोणाला घाबरत नसते ती मंडळी. बाकी त्यांना तर अजिबात घाबरत नसते ती. फक्त भगवंताला येऊन गोपाळ राहे तेथे. ज्यावेळेस तो जगाचा मालक आपल्या हृदयामध्ये प्रगट होईल त्यावेळेस ही तिथं थांबत नसतात महाराज. वाघाना जर डरकडी फोडली
तिथं बाकीचे थांबतील का मग? हे कुत्रे फित्रे भुकणार अजिबात थांबत नसते. बघा ना दर्शन. तसा जगाचा मालक हृदयी प्रगटे असा भगवान परमात्मा जर प्रगट झाला तर मग क्रोध, कामाचा त्याग केला का क्रोध जातो. क्रोधाचं काम लय अवघड आहे. क्रोधाचं काम फार अवघड आहे, पण हळूहळू होते बरं का कमी. तर बऱ्याच लोकांचं असं तक्रार, पहिलं बरं होतं म्हणले, आता माळ घालून नामस्मरण करायला लागलो, आता तर लई वाढलाय म्हणले. सुरुवातीला थोडा वाढत असतो, तो त्रास देत असतो, म्हणजे जाणीव होती त्याची, असतो पाहिला असतो, पण ती जाणीव होती. दोषाची जाणीव होणं म्हणजे प्रगती. महाराज म्हणले ना, ते पहिला येतच होतं पण जाणीव होत नव्हती. आता जाणीव व्हायला लागली ना, काही काळ होत असते. बऱ्याच लोकांच्या तक्रारी येतात आणि म्हणले आता लईच तापात येत म्हणले, असं होतं थोडा काळ. कारण ते काय होत असतं, चिंतनाना उकळी ज्या वेळेस फुटते ना, पण नंतर ते शांत होतं. मग इतकं शांत होतं का आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले तुला पातकांचा थारा, कळी काळाची आवरावं लागेल. कामाचा त्याग केला की क्रोध लोभ यांचाही त्याग होतो. आता प्राणी मात्रांना प्रिय होऊन त्याचे हित कसे साधावेत सांगतो, ऐक. आता हे भागवत कसं आहे, लईच गोडी नाही का. प्राणी मात्राचं हित कसं होईल हे सांगतो. म्हणजे जितके आपणास शक्य असेल तितके प्राणी मात्राचे हित मनापासून करावे. जितकं आपल्याकडून शक्य आहे, मला थोडी मदत असेल, वेळ प्रसंगाला एखादा नडलाय, आपल्याकडं आहे काहीतरी, ज्या योगानं आपल्याला थोडं करता येईल एखाद्याला, तर ते आपल्याला समाधान असतं. जितके आपणास शक्य असेल तितके प्राणी मात्राची हित मनापासून करावी. ज्यांना ज्याची ज्या वस्तूची आवश्यकता असेल ती वस्तू त्यांना अर्पण करावी. व्यवहारामध्ये काय असं कोणाला मदत आपल्याकडून होईल तेवढं शक्य. अंतकरणातील कळवळ्याने प्राणी मात्रांना अन्न वस्त्र दान मार वगैरे अर्पण करीत राहावी. त्यांना प्रिय असे आचरण करावे. सर्वातच आता आपण पंढरीला जातो, वारीला जातो, एकदा पायी पायी निघालं का खर्च राहतो का काही? आता हॉटेलला जायची गरज नाही, चहा पाणी नाश्ता जेवण सगळं असतं, काही खर्चाचं कामच नाही पंढरपूर. पण आहे आता तुम्ही त्याचे साक्षी आहात. खर्चाचा पैसे मोडायचं काही कामच येत नाही. मग सगळा खर्च जे करते ते मग आपल्याकडं काय पाहून करतात? वारकरी आले म्हणजे पांडुरंगाचा आला म्हणून करतात ना. प्रत्यक्ष वारकरी आपल्या घरी आल्यानंतर काय त्यांची स्थिती होती. आता आम्ही हाय राय लाडमध्ये, जे लोक रोडच्या कडाला असतात ना त्यांना तो योग असतो. पण मनामध्ये एखादी गोष्ट आली ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण. ताराबाची दिंडी आमच्याकडे आता यायला लागली, तिथून जाती ती ताराबादला जाती. ते स्वतःहून म्हणले, ते मंदिर बंदर पाहिलं ना, मी घरी नव्हतं पहिल्या वर्षी, ते म्हणले आम्हाला थांबायचं इथं चहाला. आता दरवर्षी थांबतात. आता असं वातावरण तयार होतं भारी ना, म्हणजे पहा मनात होती इच्छा, आपण रोडच्या कडाला असतो, आपली एक दिंडी आली असती तर ती दिंडी नेमका आपल्या रस्त्याने ती पहा. आधी एक मनात इच्छा होती, आम्ही ते करत असतो. सगळ्याच पुण्यतिथी आपण करत असतो. नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी करत असतो आम्ही एका वस्तीवर. एकदा असं मनात आलं, आपल्याला एखाद्या वर्षी योग आला असता तर बरं झालं असतं. तर मागच्या वर्षी असं योग आला, जिथं पुण्यतिथी होती ना त्यांना थोडी अडचण आली. कोणतरी गेलं त्यांच्या वाड्यातला. आईने ते म्हणले आता हे अवघड झालं म्हणले, ते घाबरले जरा. आता एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही करते का? म्हणजे काही योग आलाय म्हणून. पहा मनामध्ये एखादी गोष्ट आली ना, कारण आपण कोणत्या झाडाखाली बसलेलो आहोत नाही का, कारण संकल्प सत्य आहे ना आपला. आपला संकल्प सत्य पाहिजे फक्त. म्हणून मग हे जे लोक एवढं करतात, अन्नदान अमुक तमुक काय इतका खर्च करतात ना, ह्या योगानंच करतात. ज्या योगे प्राणी मात्राची हितच होईल असे प्रिय कर्म करावे. जे प्रिय त्याच्या हिताला बाधक होईल असे करू नये. आपल्याकडून कोणाला त्रास होऊ नये. प्राणी मात्राच्या अंतकरणापासून प्रिय हित करणाऱ्या संसारी माणसाच्या घरात मी भगवान राहत असतो वासात. पहा देव कुठं राहतो, कोणत्या स्वरूपात राहतो. ज्या घरात गेल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, शांती वाटते, आनंद वाटतो, तिथं देव राहतो. देव कुठं राहतो? देव काय लगेच तुम्हाला चक्र घेऊन दिसन का? तिथं त्याचं स्वरूप वेगळं आहे. त्याचं स्वरूप कळण्याकरता तर ग्रंथ वाचायचा आहे नाही का.
तिथं दया, क्षमा, शांती, तेथे मंदिरात काय वेगळं असतं बरं? उपासनाच, पावित्र्य असतं. त्या पावित्र्याच्या उपासनाच्या योगाला तिथे हे दोष राहत नाही. मग घरामध्ये जर तेवढी उपासना असेल, त्या घरात गेल्यानंतर तिथे वेगळाच आनंद, तिथं समाधान वेगळंच असतं. तिथे काही आता एवढं सांगितलं, अजून सांगायचं काय राहिलं? तिथं देव म्हणले मीच राहतो म्हणले तिथं. कुठं? हे सगळं आपण सुरुवातीपासून जे वाचलं ते, ज्या योगाने प्राणी मात्राची हित होईल अशी प्रिय कर्म करे, प्रिय त्याच्या हिताला बाधक होईल अशी करू नये. प्राणी मात्राची अंतकरणापासून, बरं का, वरवर नाही, अंतकरणापासून. आणि वरून अंतकरणापासून कळत आपल्याला. अंतकरणाची भाषा आपल्याला कळत नाही का? पाहुण्याला सांगत प्रत्येकाला कळत होतं व्यवहारी. अंतकरणापासून प्रिय हित करणाऱ्या संसारी माणसाच्या घरात, नाही का, काय नाथांवर प्रसंग आले, काय नाथांवर प्रसंग. रानुमार म्हणले, मावा एकदा माहिती जेवायला येशन का? त्याच्या अंतकरणाचा भाव पाहिला नाथाने. नाथ महाराजांनी त्याचं ते अंतकरण, त्याचं प्रेम, ते भाव, रानुमार हात जोडून यायचा, हात जोडायचा. म्हणले, नाथ महाराज एकदा माझ्याकडे भोजनाला येशन का? म्हणले, येईन बाळ म्हणले. त्याचं भाव पाहिला, त्याचं प्रेम पाहिलं. बाकीचे शास्त्री पंडित येईन पाहिलं. नाथ महाराज कीर्तन सोडून तिकडे जेवायला जायचं म्हणतात. श्रीखंड म्हणलं, पाहत नाथ महाराज तर त्यांच्याकडे बोलायचं शास्त्री गुण. कीर्तन महत्व होतं का जेवण महत्व होतं? आता श्रीखंडच होता तो. त्या शास्त्रीला म्हणला, नाथांना काही कळतं का म्हणले? कीर्तन सोडून त्याची इथं जेवायला जायचं म्हणले, कीर्तन महत्वाचं आहे ना. तर म्हणते, बरं बरं, आता आम्ही कीर्तनातून त्याला जाऊन देऊ जावा ना म्हणले. नाथांना आम्ही जाऊन देणार नाही मंदिराच्या बाहेर. मग कसा रानू महाराज जेवायला जातो? हो म्हणले आम्ही, नाही का. आणि मग नाथ महाराजांनी आवरलं, पंचाबिंचा टाकला. श्रीखंड्या म्हणले, महाराज विना घेऊन जा कीर्तनाला नाही चाललो म्हणले. मी चाललो म्हणले तिकडे जेवायला. हो म्हणले, पण मग ते कीर्तनाचं काय? अरे तेच खरं कीर्तन आहे, नाही का. सर्वसामान्य ज्या अंतकरणामधला जो भाव आहे, त्याचं प्रेम आहे, त्याला समाधान वाटलं का देवाला समाधान, तेच खरं कीर्तन होईल म्हणले, नाही का. आणि मग त्याचा भाव काय म्हणले, त्याचं प्रेम काय आहे? अहो म्हणले, पण तो अत्यंत आहे. अरे म्हणले, याता याती धर्म, त्याच्यामधलं जे ब्रह्म आहे ना, ते सर्व तर सारखंच असतं म्हणले. लय भारी संवाद त्याच्यामध्ये. आणि मग नाथ महाराज गेले जेवायला तिकडं. मग श्रीखंड्याला प्रश्न आला, आता काय करायचं? मग श्रीखंड्याला रूप धरावं लागलं नाथांचं. त्या मंदिरात कीर्तन करावं लागलं. म्हणजे भगवान परमात्मा कुठे आहे? भगवान परमात्मा आचरण फार महत्वाचं आहे. वास्तवात ज्यावेळेस आपल्या जीवनात ती गोष्ट उतरणार, त्यावेळेस भगवान परमात्माला पाहायला जायला कुठं गरजच नाही, त्याला तो आपल्या जवळच. म्हणून अंतकरणापासून प्रिय हित करणाऱ्या संसारी माणसाच्या घरात मी भगवान राहतो. मग आता संसार सोडायची गरज राहिली का? आता संसार सोडायची गरज आहे का? मुलं बाळ, प्रपंच, गुरं ढोरं सगळं सगळं सांभाळून इथं संसारी माणसाच्या घरात म्हणलंय. मग काय आता कुठं आपल्याला हे त्यागायचं, कुठं हिमालयात जायचं काही गरज नाही राहिली महाराज. म्हणून धन्य ग्रहस्थ आश्रम म्हणलं बरं का. स्वामीनी समर्थ रामदास स्वामी एका श्लोकामध्ये म्हणतात, धन्य ग्रहस्थाश्रम अतिथ्यम रवी पूजनम रामार्चनम. अतिथी देवो, कोणी अतिथी असो, काय जे असेल ते जसं असेल त्याच्या कर्माकडे पाहिजे. काय आपल्याला प्रेमानं द्यायचं ते अतिथीला. अतिथ्यम रवी पूजनम, सूर्याची उपासना, गायत्रीची उपासना करणारे. रामार्चनम, रामाची सेवा. त्याच्यामध्ये सगळंच आलं मग, नाही का, सगळंच आलं. अतिथ्यम रवी पूजनम रामार्चनम. आणि तिथं साधू संग उपासतेही सततम. धन्य ग्रहस्थाश्रम कधी तर सत्संग होतो. साधू संग असा त्याला सत्संग म्हणलंय. अखंड सत्संग होतो, नामस्मरण होतं. मग तिथं तो गृहस्थाश्रम धन्य. म्हणून महाराज म्हणले, संसारी माणसाच्या घरात मी भगवान राहत असतो व त्याची सतत हित करत असतो. पहा मग आता त्याला काळजी करायचं काम राहिलं का? काय समाधान होणार विषय.
काय त्याला आता चिंता राहिली का काळजी राहिली का? देव मी त्याचं सगळं करतो म्हणजे आता संसारी जरी असला तरी पहा किती निश्चिंत जीवन झालं आता. आता काळजी करायचं काही काम आहे का जीवनामध्ये? आमकं कसं होईल, पोरींचे लग्न कसे होतील, आमकं कसं होईल, तर म्हातारपणी कसं, काहीच नाही. ते ऋण वय पण देखून अंगी नाही का, त्यानं ऋण करून ठेवलंय नाही, कोणा करता नाही ना. त्यानं आयुष्यभर सत्यानं वागला, दानधर्म केला, वाणीचं सगळं सांभाळलं. मग भगवान परमात्मा म्हणतो त्याचा सगळा योगक्षेमम मी चालवतो, म्हणजे त्याचं सगळं संसारी माणसाच्या घरात मी भगवान राहत असतो, त्याचे सतत हित करतो, म्हणजे सतत. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग आस. आस गेली म्हणजे आशा गेली, काम गेलं. हे त्याचा संबंध आहे, त्याचा अनन्य संबंध आहे नाही का. ही आशा गेली का, आशा ही समूळ खणून काढावी, पेनीची गोसावे नाही तरी सुखी अवसावे संसारी, उगीच फजिती करू नये. ते म्हणले मग अशा बाजरी ते गोसावी राहतात, गोसावी कंस राहते तुमच्याकडे माझ्याकडे काय नाही, पण म्हणते ना ते गोसावी राहते, ते गोसावी म्हणले वरून गोसावी नाही. आशा ही समूळ खणून काढावी, पेनीची गोस. तू का म्हणे मागेलांची आस तर उदास हो नाही म्हणले. सगळी आशा पास भक्त ऐशी जाणा, जे देही गेले आशा पास. विषय तो त्यांचा झाला, नावडी जन धन माता पिता, निर्वाणी गोविंदाचे मागे पुढे, काहीच साकडे पडो निधी. फार ग्रस्त आश्रमासारखा आश्रम नाही, इथं सगळंच घडतं. इथं इतकं घडतं, फक्त ते जमलं पाहिजे. इतकं भगवंत भरपूर देतो ना, काही कमी पडत नाही, काही नाही, भरपूर तृप्त होत असं. म्हणून नाथ महाराज आहे ग्रहस्थी, आपणही ग्रहस्थी, म्हणून ग्रहस्थीला सोपा परमार्थ सांगणारे संत आहे. किती सोपा परमार्थ सांगितलं, काय अवघड सांगितलं का? आणि हे सगळं संतांच्या कृपेना. तुम्ही सगळे पुण्यवान मंडळी, ज्या योगाने तुम्ही हा विषय समजून घेतला आणि टिकवणं तर त्याच्या पलीकडं असतं. योग होत असतो, क्षेम होणं महत्त्वाचं असतं. त्याच्याकरता सत्संग काहीतरी निमित्तानं सुंदर असा सत्संग घडला काल. आता बी थोडं काहीतरी नित्य नियम असावा म्हणून त्यांनी आणलं भागवत. आता भागवत इतकं गोड आहे ना, गुरुवारी दादाने आम्हाला भागवत वाचायला लावलं होतं. त्यांनी पाहिलं सुरुवातीच्या काळात भागवतही नव्हतं, त्या काळात कायचे ग्रंथ. मग आमच्या मामांकडे ग्रंथ मिळाला, तो ग्रंथ जेव्हा वाचला ना, असं वाटलं परत वाचावा, लईच गोड ग्रंथ. दुसऱ्यांदा वाचला असं वाटलं परत वाचावा. आमचा ग्रंथ कसं राहायचं, संध्याकाळी आमच्या वडिलांना श्रवणाची आवड होती, जेवण झाले का तासभर बसायचं वाचायचं, मग जेवढे असेल तेवढे ऐकायचं, रोजचा नियम असा. तिसऱ्यांदा भागवत वाचलं तरी असं वाटलं 5 वेळा भागवत वाचलं असं, 5 वर्ष कंटिन्यू, वर्षभर जातं ते बरोबर. हे भागवत इतकं गोड आहे ना, वाचावंच वाटतं. त्याच्यामध्ये नुसता रस आहे, नुसता प्रेम रस आहे. म्हणजे कुत्रं होतं आमच्याकडं, तांबडं कुत्रं असं, लईच भारी कुत्रं होतं, लई भारी कुत्रं असं, लईच संगमनेरून आणलं होतं आम्ही. एक दिवस आमचं भागवत चालू, अलंकापुरी झालं, ते कुत्रं असं आलं आणि बेस्टपैकी असं बसलं. वडिलांकडे काठी होती, ते काठी बिठी त्याला आपले कुत्रं कसं काय पार घरात येऊन बसलं. म्हणलं बसू द्या आता त्याला. ते इतकं शांत बसलंय ना, तासभर ते कुत्रं असं शांत बसून श्रवण करत होते. सगळे माणसं त्याच्याकडेच पाहिजे, अशी शांत श्रवण केलं त्यानं. आणि पुंडलिकावर देव झालं आणि ते असं व्यवस्थित निघून गेलं. म्हणजे 4 पायाच्या प्राण्यावर परिणाम होतो श्रवणात. 4 पाय, आपण तर माणसं आहे. हे काय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलेला संवाद हा उद्धवाला, आणि हे परिणाम करतं. वातावरण बदलतं, वातावरण म्हणजे बाहेर बसून ऐकत होतं त्याच्यावर परिणाम झाला. बाहेर बसून ऐकत होतं त्याला आतमध्ये आलं. कशाचा परिणाम? या श्रवणे कीर्तने झाले. हा ग्रंथ घरात पाहिजे. बाकीचे ग्रंथ तुमच्याकडे सगळेच असू द्या, काहीच अडचण नाही, पण ही ज्ञानेश्वरीची सोपी करून सांगितलेली एकनाथी भागवत ग्रंथ म्हणजे याच्या इतका सोपा ग्रंथ कोणताच नाही. म्हणून आपला वेळ भेटन तसं आपलं थोडं वाचित जायचं बेस्टपैकी.
नामस्मरणाला सहाय्य आहे गोष्टी आहे सगळ्या काय अनुकूलता प्राप्त करून घेतात. म्हणजे सकाळचा थोडा नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ काहीतरी एक नियम म्हणून थोडं झालेली सेवा शांती ब्रह्मनाथांच्या चरणी समर्पित करू. पुंडलिका वरदारी श्री ज्ञानदेवी तुकाराम पंढरीनाथ